नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा VCC ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 4.3 बरोबर आहे अर्थनियोजन या चॅप्टरचा कंप्लीट केला होता. आता आपल्याला पुढील जो सराव संच आहे 4.4 त्याला आपल्याला पूर्ण कंप्लीट करायचे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला नवीन चॅप्टर सुरुवात करायची. ठीक आहे. सो जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं बघा थोड्याशा बेसिक गोष्टी. सो आय थिंक मला वाटतं मागचं लेक्चर थोडंसं फास्ट झालं होतं, कारण की तुमची बऱ्याच जणांची मागणी होती की सर एका लेक्चरमध्ये एक एक्सरसाइज संपवा, एक सराव संच संपवा. पण प्रॉब्लेम काय होतो बघा, ज्यावेळेस आपण एका एक्सरसाइजमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपला अक्षर चांगलं येत नाही, बरोबर की नाही. कारण की एक तर पहिली गोष्ट मराठी आहे आणि मराठी मीडियममध्ये लिहायचं म्हटलं तर थोडंसं कठीण होतं. का? कारण की खूप दिवस झाले आम्ही मराठी मीडियमचं लिहिलेलं नाही आहे. कारण की शक्यतो जनरली 11वी-12वीला सायन्सला शिकवतो. सो मराठी लिहिण्याचं एवढं काही जास्त काही कधी आपला असा काही प्रयोग झाला नाही की मराठी लिहावं लागेल आपल्याला. ठीक आहे. सो त्याच्यामुळं थोडंसं अक्षर वगैरे व्यवस्थित येत नाही. सो थोडंसं तुम्ही समजून घ्या अक्षराबद्दल. आणि राहिली दुसरी गोष्ट, चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायची तर कुणी केलं नसेल तर करून घ्या. ठीक आहे. सो या लेक्चरमध्ये आपण सराव संच जो तुमचा 4.4 आहे त्याची आपण अगोदर थोडीशी बेसिक गोष्ट ओळख वगैरे करून घेऊ, जी की मागच्या लेक्चरमध्ये आपण कुठे येऊन थांबलो होतो, शेअर बाजारावर, बरोबर आहे. सो शेअर बाजारामध्ये आपण बघितलं होतं की कसे शेअर्स घेतले जातात, कसे विकले जातात, किती नफा होतो, किती तोटा होतो, बरोबर आहे. सो आता आपल्याला काय करायचं बघा, की तुम्ही जे शेअर्स खरेदी करता किंवा विकता त्याच्यावरती काय करावं लागते बरं, त्याच्यावरती तुम्हाला दलाली द्यावी लागते. दलाली म्हणजे काय, थोडक्यात ब्रोकरेज म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. म्हणजे काय असतं की जसं नाही का आपण एखादं घर वगैरे बघतो बघा किंवा आपण घर वगैरे विकतो तर आपल्याला काय करावं लागतं, एखादं मध्यस्थी असतो बघा, बरोबर आहे की नाही. दलाल म्हणतो आपण त्याला. तो काय करतो, आपलं घर विकून देतो. सो त्याला काहीतरी आपल्याला पैसे द्यावे लागतात. तसं शेअर्स घेण्यासाठी किंवा शेअर्स विकण्यासाठी तुम्हाला काय करावे लागते बरं, काहीतरी दलाली द्यावी लागते. का बरं? कारण तुम्हाला शेअर्स घ्यायचे किंवा विकायचे असतील तर डायरेक्ट तुम्ही कंपनीकडून घेऊ किंवा विकू शकत नाही. त्याच्यासाठी मधात एक जण असतो, तो म्हणजे कोण असतो बरं, तर तो म्हणजे दलाल असतो. ठीक आहे. सो तुम्हाला शेअर्स घेते वेळेस पण काय करावं लागतं, तुम्हाला दलाली द्यावी लागते आणि शेअर्स विकते वेळेस पण काय करावं लागतं, तुम्हाला दलाली द्यावी लागते. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 100 रुपयाचा शेअर्स आहे तुमच्याकडे, तुम्ही तो विकलाय. ठीक आहे. आणि तुम्हाला विकते वेळेस दलाली जर 1 रुपया द्यावी लागली तर तुम्हाला 100 रुपये नाही येणार, तुम्हाला किती रुपये येतील बरं, 99 रुपये येतील. का बरं? कारण की तुम्ही 1 रुपये काय केलं, दलाली दिली. आता तेच शेअर समजा तुम्ही काय केलं, 50 रुपयाला घेतले. ठीक आहे. 50 रुपयाला शेअर्स घेतले, बट घेते वेळेस तुम्हाला 1 रुपया दलाली द्यावी लागली. तर मग तो शेअर तुम्हाला 50 रुपयाला नाही पडला, केवढ्याला पडेल बरं, 51 रुपयाला. म्हणजे याचा अर्थ काय, ज्यावेळेस तुम्ही शेअर्स घेता त्यावेळेस दलाली काय करायची, त्या शेअर्सच्या बाजारभावामध्ये ऍड करायची आणि ज्यावेळेस तुम्ही शेअर्स विकता त्यावेळेस काय करायचं, जी दलाली आहे ती बाजारभावामधून काय करायची, मायनस करायची. म्हणजे तेवढे पैसे तुम्हाला लागतील. लक्षात येतात गोष्टी. ठीक आहे. सो सोपी कन्सेप्ट आहे. आता आपण जाऊया की त्याच्याकडे. सो हे त्याच्याबद्दलच आहे की ब्रोकरेज म्हणतो त्याला, दलाल वगैरे जे शेअर्स विकतात आणि घेतात त्यावेळेस जी लागणारी प्रोसेस असते त्या सगळ्याला हँडल करण्यासाठी एक दलाल असतो. ठीक आहे. त्याचे वेगवेगळे ॲप असतात बघा, तुम्ही बऱ्याच वेळेस ॲड बघितली असेल टी व्हीमध्ये, झिरोदाचं ॲप असतं, बरोबर आहे. सो झिरोदा हे एक ॲप आहे बघा शेअर्स घेण्यासाठी विकण्यासाठी. असे खूप सारे वेगवेगळे प्रकारचे ॲप्स आहेत. सो तुम्ही बघितलं असेल मे बी किंवा कुणी बघितलं नसेल, बट भविष्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी ऐकायला भेटतील किंवा बघायला पण भेटतील. आता दुसरी गोष्ट काय बघा, की याच्यामध्ये एक गोष्ट असते की म्युच्युअल फंड. जसं पैसे आपण बँकेमध्ये ठेवतो, ठीक आहे, किंवा घर घेतो किंवा सोनं वगैरे घेतो, तसं एक म्युच्युअल फंड म्हणून एक काय असतं की एक म्युच्युअल फंड म्हणून पण तुम्ही काय करू शकता, गुंतवणूक करू शकता. तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच वेळेस टीव्हीवर याची पण ॲड असते बघा. तर आता म्युच्युअल फंड म्हणजे काय असतं बरं, याचे फायदे काय आहेत बरं, तर म्युच्युअल फंडचे फायदे हे आहेत की याच्यामध्ये लॉस होण्याचे चान्सेस कमी असतात. कसे कमी असतात बरं, तर जसं तुम्ही शेअर्स घेता तर शेअर्स काय होतं बरं, तुम्ही एकाच कंपनीमध्ये गुंतवणूक करता, बरोबर आहे. जसं कालचं उदाहरण आपण घेतलं होतं टाटा मोटर्सचं, तर टाटा मोटर्समध्ये तुम्ही एकाच कंपनीमध्ये काय केले, सगळे पैसे गुंतवले. पण जर उद्या चालून ती कंपनी लॉसमध्ये गेली तर तुमचा पण काय होणार आहे बरं, लॉस होणार आहे. मग याच्यासाठी म्युच्युअल फंड जे असतं ते बेस्ट असतं. म्युच्युअल फंड काय करतं बरं, की आपला जो पैसा आहे, ठीक आहे, एखादा आपला जो पण पैसा आहे, समजा फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 50,000 रुपये, तर म्युच्युअल फंडमध्ये काय असतं, 50,000 रुपये तुम्ही एका कंपनीमध्ये गुंतवत नाहीत. ते 50,000 रुपये काय केले जातात, वेगवेगळ्या कंपनीमध्ये गुंतवले जातात. म्हणजे याचा अर्थ काय, की जरी एखादी कंपनी लॉसमध्ये गेली तर बाकीच्या राहिलेल्या कंपन्या तुमच्या प्रॉफिटमध्ये राहतील. सो तुमचा लॉस काही होणार नाही. सो म्युच्युअल फंड काय करत असतं बघा, की शेअर्सचा अभ्यास करताना आपण पाहिले की काही कंपन्या स्थापन करण्यासाठी, ठीक आहे, इच्छुक व्यक्ती एकत्र येतात आणि समाजाचा सहभाग घेऊन मोठे भांडवल वगैरे उभे करतात. हे तुम्हाला थेरी वगैरे सगळी दिलेली आहे बघा. सो तुम्ही ते वाचा वगैरे, त्याच्यामध्ये काय सांगितलं तर ॲक्च्युली आपल्याला जे वाचायचं ते काय बरं, म्युच्युअल फंड म्हणजे काय. ठीक आहे. म्युच्युअल फंड म्हणजे अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र गोळा करून उभी केलेली रक्कम
ती रक्कम एकाच प्रकारच्या शेअर्समध्ये न गुंतवता विविध प्रकारातील गुंतवणूक केली जाते. ठीक आहे, म्हणजे मी जसं सांगितलं की एका शेअर्समध्ये न गुंतवता वेगवेगळ्या कंपन्यांचे जे शेअर्स आहेत त्यांच्यामधले गुंतवली जाते. म्हणजे याचा अर्थ काय की जोखीम कमी होते व एकूण लाभांश सर्व गुंतवणूकदारामध्ये विभागला जातो. बरोबर आहे. सो म्युच्युअल फंडाची गुंतवणूक कशी करावी लागते, त्याचा परतावा काय आहे वगैरे तुम्ही त्या इन्व्हेस्टमेंट ऑफ म्युच्युअल फंड वगैरे त्याच्यावर जाऊन वेबसाईटला वगैरे जाऊन शोधू शकता काय काय असतं. पण जनरली म्युच्युअल फंड म्हणजे काय थोडक्यात समजून घ्या. म्युच्युअल फंड म्हणजे काय की एका कंपनीचे शेअर्स न घेता आपण जे पैसा गुंतवलेला आहे ते गुंतवलेला पैसा काय करतात सगळ्या वेगवेगळ्या कंपनीमध्ये गुंतवला जातो, त्याला म्युच्युअल फंड म्हणतात. आणि त्याचे जे युनिट्स असतात, जसं शेअर्स येतं तसे याचे जे युनिट्स असतात त्याला NAV म्हणतात. ठीक आहे, नेट असेट व्हॅल्यू त्याला काय म्हणतात बघा, युनिट्स म्हणतात. म्हणजे शेअर मार्केटमध्ये तुम्हाला काय एखादं जर तुम्ही कंपनीचे शेअर्स घेतले तर तुम्हाला त्याला शेअर्स म्हणावं लागतं. आणि इथे काय असतं बरं, म्युच्युअल फंडमध्ये युनिट्स म्हणतात त्याला. लक्षात येतं. म्युच्युअल फंड म्हणजे काय म्हणतात बघा, त्याच्यामध्ये म्युच्युअल फंडमध्ये त्याला म्हणतात युनिट्स. सो जसं एक शेअर म्हणजे 10 रुपयाचा एक शेअर असेल तर 20 रुपये म्हणजे 20 शेअर्स किती रुपयाचे झाले तर 20 गुणिले 10. तसं एक युनिट म्हणजे किती, त्याला गुणिले तुम्हाला किती युनिट घ्यायचे तेवढ्याने त्याला फक्त काय करायचं गुणायचं. लक्षात येतं. जसं शेअर्स असतात तसेच असतात, फक्त याला काय म्हणतात, याला म्हणतात युनिट. आणि शेअर्समध्ये आपण एका कंपनीचे शेअर्स घेतले, इथे म्युच्युअल फंड काय करतं एका कंपनीचे न घेता वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काय करतं आपला पैसा डिवाइड केला जातो. म्हणजे जरी एखाद्यामध्ये लॉस झाला तर राहिलेल्या कंपन्यांमध्ये आपल्याला काय होतं तिथे प्रॉफिट होतं. आता दुसरी गोष्ट काय बघा की अजून एक आहे याच्यामध्ये SIP. ठीक आहे, त्याला म्हणतात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे याचा अर्थ काय की नियमित तुम्ही एक गुंतवणूक करणार. नियमित म्हणजे काय, तुम्ही असं ठरवलं की आपल्याला काय करायचं, माझ्याकडे आता 50,000 रुपये नाही आहे गुंतवायला म्युच्युअल फंडमध्ये, तर मग मी काय करणार महिन्याला 500 रुपये गुंतवणार किंवा महिन्याला काय करणार मी 1000 रुपये गुंतवणार. म्हणजे याचा अर्थ मी काय करणार सिस्टमॅटिक गुंतवणार. म्हणजे या महिन्यात 1000, पुढच्या महिन्यात 1000, त्याच्या पुढच्या महिन्यात 1000. लक्षात येते. सो म्युच्युअल फंडमध्ये आपण एकदाच पैसा गुंतवतो आणि SIP मध्ये काय केलं जातं बरं, थोडा थोडा पैसा दर महिन्याला काय केलं जातो, थोडा थोडा पैसा गुंतवला जातो. आता या म्युच्युअल फंडचे फायदे काय बघा, जसं मी म्हणलं की अनुभवी तज्ञ फंड मॅनेजर्स म्हणजे ते मॅनेजर्स आहेत किंवा जे मॅनेज करणार आहेत. ठीक आहे, ते अनुभवी व तज्ञ असतात. त्याच्यानंतर काय बरं, पारदर्शकता असते, मर्यादित जोखीम असते म्हणजे लॉस होण्याचे कमी प्रमाण असतात, अल्प व दीर्घ मुदतीचे फायदे मिळतात. म्हणजे जेवढे तुम्ही जास्त दिवस त्याच्यामध्ये गुंतवणूक ठेवणार तेवढा तुम्हाला फायदा होतो. दुसरं काय बरं की तुम्हाला जो टॅक्स भरावा लागतो त्या टॅक्समधून पण काही आयकर कलम खाली तुम्हाला काय होते टॅक्स कमी भरावा लागतो. सो हे तुम्हाला खूप सारे असे वेगवेगळे फायदे आहेत. ठीक आहे, सो ते ज्यावेळेस तुम्ही भविष्यामध्ये मोठे होणार आहात त्यावेळेस थोडासा याचा अभ्यास करा, तुम्हाला कळेल की आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे की नाही आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुमचं हे बेसिक गोष्टी होती. आता तुमचा जो सराव संच 4.4 हा ॲक्च्युली आहे कशावर बरं, तर हा सगळा तुम्हाला शेअर्स घ्यायचे आणि तुम्हाला दलाली जी लागली घेता वेळेस विकते वेळेस सगळे प्रश्न त्याच्यावरच आहेत. म्हणजे थोडक्यात कशावर आहे, दलालीवर. म्हणजे आता शेअर्स घेते वेळेस जी दलाली लागते ती फक्त लक्षात ठेवा, हे 2 शब्द लक्षात ठेवायचे मी जे सांगतोय ते. पहिला शब्द कोणता बरं की ज्यावेळेस तुम्ही शेअर्स घेत असाल त्यावेळेस तुम्हाला दलाली लागणार आहे, पण ती दलाली लागली तर शेअर 50 रुपयाचा असेल आणि त्याच्यावर जर 2 रुपये दलाली लागली तर तुम्हाला तो शेअर्स 50 रुपयाला न भेटता किती रुपयाला भेटणार आहे बरं, 52 रुपयाला. म्हणजे याचा अर्थ तुम्ही शेअर्स घेते वेळेस दलाली काय करायची, त्या शेअर्सच्या बाजारभावामध्ये ऍड करायची. आणि ज्यावेळेस तुम्ही शेअर्स विकणार आहात त्यावेळेस काय करायचं बरं, शेअर्स ज्यावेळेस आपण विकणार आहोत त्यावेळेस दलाली जी आहे ती बाजारभावाने जे विकला आपण शेअर तेवढ्याची जी किंमत आली त्याच्यामधून त्याला काय करायचं वजा करायचे. जसं की मी 100 रुपयाला शेअर विकला आणि मला दलाली 5 रुपये द्यावी लागली तर मला ती शेअरची 100 रुपये नाही भेटणार. मी विकला 100ला तर मला काय करावं लागेल, ते 5 रुपये त्या 100 मधून दलाला द्यावे लागतील. म्हणजे याचा अर्थ माझ्याकडे किती रुपये येतील बरं, फक्त 95 रुपये येतील. सो दलाली ज्यावेळेस दलाली वगैरे याचा अभ्यास करतोय त्यावेळेस हा प्रोसेस समजून घ्या थोड्याशा. ठीक आहे, आता काय सांगितलं बघा, एका शेअर्सचा बाजारभाव 200 रुपये बरोबर आहे. तो खरेदी करताना त्याला 0.3% दलाली दिली तर त्या शेअरची खरेदी किंमत किती. बघा किती सोपं आहे. काय सांगितलं बरं की एका शेअरचा बाजारभाव किती आहे बरं, 200 रुपये. म्हणजे एक जो शेअर आहे ठीक आहे त्याचा बाजारभाव किती आहे बरं, एका शेअरचा बाजारभाव बघा एका शेअरचा काय सांगितलं बरं आपल्याला बाजारभाव. ठीक आहे, एक मिनिट थोडंसं मी मोठा फॉन्ट घेतो. हां, सो इथे बघा एका शेअरचा ठीक आहे बाजारभाव, एका शेअरचा काय बघा बाजारभाव किती आहे बरं, तो आहे 200 रुपये बरोबर आहे. सो 1 गुणिले 200 म्हणजे किती, 200 रुपये. म्हणजे एकूण गुंतवणूक किती झाली बरं तुमची, एकूण गुंतवणूक झाली
किती रुपये बरं? 200 रुपये. लक्षात येतं? एकूण गुंतवणूक किती आहे बरं? 200 रुपये. आता त्यांनी काय सांगितलं बरं, की जो तुम्हाला त्यांनी सांगितलं 200 रुपयाची तो एक शेअर खरेदी केला, पण तो खरेदी करतेवेळेस त्याला किती रुपये दलाली द्यावी लागली बरं? 0.3% दलाली द्यावी लागली. तर तो शेअरची खरेदी किंमत किती? बघा आता मी शेअर्स घेतोय आणि त्याच्यावर मला दलाली द्यायची, याचा अर्थ शेअर मला 200 रुपयाला न भेटता केवढ्याला भेटेल बरं? ती दलाली काढावं लागेल 200 रुपयावर, मग मला कळेल की तो शेअर्स केवढ्या रुपयाला भेटला. मग आता 0.3% दलाली काढायची, मग कशी काढतो बरं टक्केवारी? 0.3 भागिले काय करावं लागेल बरं? 100. कुणावर काढायची बरं ही? 200 वर. बरोबर आहे. सो हे शून्य कट करा, हे शून्य कट करा, दोन्ही 0.3 ला गुणलं तर 0.6. बरोबर आहे. याचा अर्थ तुम्हाला जी दलाली द्यावी लागली ती किती द्यावी लागली बरं? 0.6 रुपये. लक्षात येतं? म्हणजे याचा अर्थ गुंतवणूक जी होती तुमची 200 रुपये होती, बट संपूर्ण जो पैसा आहे, खरेदीची जी किंमत आहे ती किती झाली बरं? तुमची खरेदीची किंमत किती होईल बरं? खरेदीची किंमत बरोबर काय लिहावं लागेल बरं? शेअर्सची किंमत. बरोबर आहे. शेअरची किंमत अधिक काय करावं लागेल बरं? शेअरची किंमत अधिक काय करावं लागेल बरं? दलाली. मग मला सांगा शेअरची किंमत किती होती बरं? तर शेअरची किंमत होती 200 आणि दलाली किती होती बरं? 0.6. याचा अर्थ तुम्हाला 200.6 रुपयाला तो शेअर्स पडला. लक्षात येते काय करायचं? दलाली लक्षात ठेवा, ज्यावेळेस शेअर्स घेतो आपण त्यावेळेस दलाली त्याच्यामध्ये ऍड करायची, ज्यावेळेस शेअर्स आपण विकतो त्यावेळेस त्याच्यामधून दलाली काय करायची? मायनस करायची. लक्षात येते? ठीक आहे. सो अशा प्रकारे तुमचा पहिला प्रश्न होता. किती सिंपल आहे, लक्षात ठेवा. आता पुढे काय सांगितलं बघा, की एका शेअरचा बाजारभाव 1000 रुपये असताना, आता किती 1000 रुपये बरं? 1000 रुपये. तो शेअर विकला व त्यावर 0.1% दलाली दिली, तर त्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती? आता इथे काय झालं बरं? इथं त्याने शेअर विकला, अगोदरच्या प्रश्नामध्ये शेअर घेतला होता, इथे शेअर विकला. तो किती? एक शेअर विकला त्यांनी. बरोबर आहे. एक शेअर किती रुपयाला विकला बरं? 1000 रुपयाला. म्हणजे त्याने टोटल जो शेअर्स घेतला त्याची किंमत किती होती बरं? 1000 रुपये. बरोबर आहे. सो शेअरची खरेदी किंमत किती आहे? शेअरची खरेदी किंमत किती आहे बरं? 1000 रुपये. बरोबर आहे. आता त्याच्यावर त्याने दलाली किती दिली बरं? 0.1%. मग दलाली कशी काढणार बरं? आपण सूत्र बघितलेले. बरोबर आहे. 0.1% म्हणजे 0.1 भागिले किती करावं लागेल? 100 गुणिले किती करावं लागेल बरं आपल्याला? 1000. मग इथून 2 शून्य कट करा. बरोबर आहे. आता 10 नी 0.1 ला गुणलं तर किती येईल बरं? 1 येईल. बरोबर आहे. 10 नी जर 0.1 ला गुणलं तर किती येईल बरं? 1 येईल. याचा अर्थ त्याला जो दलाली दिली ती दलाली किती दिली बरं? दलाली 1 रुपया दिली. बरोबर आहे. मग आता मला सांगा, त्याने 1000 रुपयाला शेअर विकलाय आणि विकला आणि दलाली 1 रुपये दिली, म्हणजे त्याला 1000 रुपये येतील का बरं? नाही. म्हणजे एकूण मिळालेली रक्कम किती भेटेल बरं? मग त्याला एकूण मिळालेली, ठीक आहे, रक्कम किती असेल बरं? बघा आता स्लो लिहिलं तर थोडंसं मराठीचं अक्षर चांगलं येतं, बट वेळ थोडा जास्त लागतो. ठीक आहे. सो एकूण मिळालेली रक्कम किती असेल बरं? कसं लिहावं लागेल? खरे विकलेली किंमत वजा दलाली. लक्षात येत आहे? विकलेली किंमत वजा काय बरं? दलाली. आता विकलेली किंमत किती आहे बरं त्या शेअरची? 1000 रुपये. दलाली किती आहे बरं? 1 रुपया. म्हणजे किती रुपये त्याला भेटले बरं? 999. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही शेअर विकता त्यावेळेस जी दलाली लागते त्याच्यावरती, ती दलाली त्या शेअर्स मधून मिळालेल्या पैशामधून वजा करायची, आणि ज्यावेळेस शेअर खरेदी करता त्यावेळेस जी दलाली लागली तर त्या खरेदी केलेल्या शेअरच्या किमतीमध्ये दलाली काय करायची? ऍड करायची. ओके. सो अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न दुसरा पण सोडवायचा होता, तो पण झाला आपला. आता तिसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलं बघा, की खालील शेअर खरेदी विक्रीच्या विवरणपत्रातील रिकाम्या जागा भरा. आपल्याला बी आणि एस हे जे दिलेत हे विकायचे, विकत घेतले आणि विकले. बी म्हणजे काय बरं? विकत घेतले. आणि यस म्हणजे काय बरं? यस म्हणजे विकले. म्हणजे हा वाला काय केलाय? त्यांनी विकत घेतलाय. म्हणजे आपण पहिल्याचं काढू. पहिल्याचं काय काढू बघा? बी. बी म्हणजे काय सांगितलं त्यांनी? विकत घेतले. लक्षात ठेवा, विकत घेतले का तुम्ही विकले, याच्यात पण फार महत्वाचं आहे, कारण की त्याच्यामधून दलाली ऍड करायची का विकायची हे बघायचे आपल्याला. आता शेअरचा बाजारभाव किती आहे बघा. ठीक आहे. शेअरचा बाजारभाव, शेअरचा बाजारभाव किती बघा? 45 रुपये. एकूण गुंतवणूक किती असेल बरं? एकूण गुंतवणूक, आता मला सांगा,
एकूण गुंतवणूक किती असेल 45 रुपयाला एक शेअर आहे, बरोबर आहे. असे किती शेअर्स घेतले बरं 100, म्हणजे एकूण गुंतवणूक किती झाली 4500. आता त्यांनी काय सांगितलं याच्यावर दलाली किती दिली बरं, म्हणजे शेअरची किंमत किती झाली तुमची 4500 झाली. आता त्याच्यावर दलाली किती दिली बरं 0.2%, बरोबर आहे. सो दलाली बरोबर काय येईल बरं 0.2 भागिले 100 गुणिले किती करावं लागेल बरं 4500. मग इथून 2 शून्य कट करा. आता 45 ने 0.2 ला गुणलं तर किती येईल बरं 9. याचा अर्थ दलाली किती दिली बरं, दलाली दिली तुम्ही 9 रुपये, बरोबर आहे. पुढं काय सांगितलं बरं त्या दलालीवर, आता लक्षात ठेवा दलाली दिली आहे तुम्ही 9 रुपये, दलाली किती दिली आहे बरं 9 रुपये दिली. पुढे काय सांगितलं बरं त्या दलालीवर, लक्षात ठेवा दलालीवर सीजीएसटी किती लागलाय 9%. याचा अर्थ दलालीवर सीजीएसटी जो लागलाय म्हणजे याच्यावर सीजीएसटी पण लागत असतो, ठीक आहे. दलालीवर सीजीएसटी किती सांगितलं बरं 9%. आता मला सांगा दलाली किती गेली बरं आपली 9 रुपये, मग 9 रुपयावर 9% सीजीएसटी म्हणजे कसं लिहावं लागेल बरं 9 भागिले 100 गुणिले 9. जसं इथं काय सांगितलं होतं बरं आपण 0.2% कशावरती बरं 4500 वर, मग इथं काय बरं 9% कशावर दलालीवर, दलाली किती आपली 9च आहे, बरोबर आहे. मग याला जर भाग दिला तर किती होईल बरं 9 गुणिले 9 किती होतील 9 9 81, त्याला भागिले किती 100, याला जर भाग दिला तर 0. किती येईल बरं 81. याचा अर्थ सीजीएसटी जी आहे ती किती आहे बरं 0.81. मग आता आपण काय सांगितलेलं आहे बरं सीजीएसटी बरोबर आहे बरोबर कोण असतं बरं एसजीएसटी असतं, सीजीएसटी बरोबर कोण असतं एसजीएसटी. याचा अर्थ हे पण किती असेल बरं 0.81, बरोबर आहे. याचा अर्थ हे पण किती असेल 0.81. आता मला सांगा तुम्ही शेअर 4500 रुपयाला विकत घेतलाय, बरोबर आहे. इथं काय केलंय तुम्ही घेतलाय आणि मग दलाली 9 रुपये लागली, मग घेतला याचा अर्थ काय दलाली त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल. त्याच्यावर काय लागलाय बरं सीजीएसटी आणि एसजीएसटी पण लागली, म्हणजे याचा अर्थ या सगळ्यांची काय करावं लागेल. लक्षात ठेवा शेअर्स विकत घेते वेळेस त्याच्यामध्ये दलाली सीजीएसटी जीएसटी जे पण असेल ते सगळं काय करावं लागेल ऍड करावं लागेल. म्हणजे याचा अर्थ शेवटी काय लिहावं लागेल शेअर्सची एकूण किंमत, ठीक आहे. शेअरची एकूण किंमत, आता शेअरची एकूण किंमत किती असेल बघा, पहिलं किती आहे 4500, बरोबर आहे पॉइंट. आता त्याच्यामध्ये किती रुपये ऍड करायचे बघा 9, परत किती ऍड करायचे बघा 0. किती सांगितले 81, सो 0.81 अजून 0.81. सो तुम्हाला याच्या पुढे काय नाही म्हणजे 0, बरोबर आहे. सो तुम्ही अशी बेरीज करू शकता बघा 9च्या पुढे काय नाही म्हणजे पॉईंट आणि 0 असं देता येईल, बरोबर आहे. म्हणजे हे 9 झालं हे 0.81 0.81 हे किती झालं 4500. मग आता बघा हे किती येईल बरं 1 1 2 8 8 16 6, बरोबर आहे. हातचा आला 1 आणि 9 1 10 0, परत हातचा आला 1, बरोबर आहे. 1 5 आणि 4 म्हणजे 45 4500 10.62 रुपये त्याला काय झाली एकूण किंमत द्यावी लागली. किती बरं 4510.62. लक्षात येते कसं सोडवलंय. लक्षात ठेवा बी म्हणजे काय त्यांनी सांगितलं विकत घेतले. ज्यावेळेस आपण शेअर विकत घेतो त्यावेळेस दलाली ऍड करायची, सीजीएसटी ऍड करायची, एसजीएसटी जी पण दिली ते सगळं ऍड करायचं. आणि यस म्हणजे काय सांगितलं त्यांनी शेअर विकले. आता इथं तुम्हाला शेअर्स घेतलेले विकले तर आता काय करायचं, आता त्याच्यातून हे सगळं जे काढचाल ते सगळं काय करायचं मायनस करायचं. पण याचं नाही दुसऱ्याचं सांगितलं त्यांनी. काय सांगितलं शेअरचा बाजारभाव. बघा इथपर्यंत कळालं सगळ्यांना, ठीक आहे. काय सांगितलं बघा शेअरचा बाजारभाव, ठीक आहे. शेअरचा बाजारभाव किती दिलाय बरं तुम्हाला बघा शेअरचा बाजारभाव दिलाय तुम्हाला 200 रुपये. किती दिलाय 200. एकूण गुंतवणूक, एकूण गुंतवणूक किती बरं एका शेअरचा लिहिलं तरी चालतं इथं एका शेअरचा बाजारभाव. तर एकूण गुंतवणूक म्हणजे काय किती शेअर आहे बरं आपल्याकडे 75 शेअर्स आहे, बरोबर आहे. सो 75 गुणिले काय करावं लागेल 200, बरोबर आहे. सो किती येईल बघा हे बेपंचे हे 2 शून्य द्या, बेपंचे 10 0 हातचा आला 1 बेसाती 14 आणि 1 15. सो 15,000 रुपये म्हणजे एकूण गुंतवणूक किती केली 15,000 रुपये. आता याच्यावर मला सांगा काय सांगितलं बरं त्यांनी दलाली किती दिली बरं 0.2%. म्हणजे दलाली बरोबर दलाली किती दिली बरं 0.2%, बरोबर आहे. एकदा चेक करा, हा 0.2% दिली, बरोबर आहे. आता त्याला भागिले किती करावं लागेल बरं 100 गुणिले कशावरती बरं 15,000, बरोबर आहे. सो हे 2 शून्य हे 2 शून्य कट करा. आता 150 याला गुणायचं म्हणजे 1 शून्य कट करून टाका तर 2 होईल. तर 15 दोन्ही 30 रुपये. म्हणजे दलाली किती गेली बरं तुमची दलाली गेली आहे 30 रुपये. लक्षात येतं. गुंतवणूक किती झाली बरं इथं गुंतवणूक झाली तुमची कुठे गेला तो पुढे गेला का पण गुंतवणूक झाली 15,000 रुपये. किती झाली 15,000. लक्षात येते.
पुढे काय सांगितलं बरं, त्याची सीजीएसटी किती सांगितलं बरं, 9%. म्हणजे बघा आता त्यांनी सीजीएसटी कुणावर सांगितली बरं, सीजीएसटी बरोबर एसजीएसटी कुणावर सांगितली बरं, दलालीवर. लक्षात येतं का, दलालीवर 9% सीजीएसटी आणि एसजीएसटी सांगितली. मग आता 9% म्हणल्यावर काय करावं लागेल बरं, परत 9/100 आणि कुणावर सांगितली, दलालीवर. पण दलाली किती आले बरं आपलं, 30. सो इथं 30 लिहून टाका. लक्षात येते, हे 0 कट करा, हे 0 कट करा, 9 3 किती होतील बरं, 27 भागिले किती येईल बरं, 10, म्हणजेच किती येईल बरं, 2.7. म्हणजे याचा अर्थ सीजीएसटी किती आलंय, 2.7. एसजीएसटी पण किती आले बरं, 2.7. मग याचा अर्थ काय, एकूण आता बघा शेअर्स विकले, मग विकले म्हणल्यावर आपल्याला रक्कम काय होणार आहे बरं, मिळणार. बरोबर आहे. याच्यामध्ये काय होतं बरं, रक्कम आपण काय केली, गुंतवली. आता इथं काय होणार बरं, रक्कम आपल्याला मिळणार आहे. मग आपण काय लिहिणार, एकूण विकलेल्या, ठीक आहे, विकलेल्या शेअर्सची किंमत, एकूण विकलेल्या शेअर्सची, ठीक आहे, किंमत, एकूण विकलेल्या शेअर्सची किंमत किती असायला पाहिजे बरं, एकूण विकलेल्या शेअर्सची किंमत. बघा आता तुम्हाला काय करावं लागेल बरं, शेअर्सची मिळालेली एकूण किंमत किती मिळाली बरं, 15,000 वजा काय करावं लागेल बरं, दलाली, बरोबर आहे, अधिक काय करावं लागेल, सीजीएसटी, अधिक काय करावं लागेल, एसजीएसटी. लक्षात येतंय. सो 15,000 वजा किती करावं लागेल बरं, 30 अधिक किती करावं लागेल बरं, 2.7 अधिक 2.7. लक्षात येते. सो याची जर वजाबाकी केली हे 15,000 तसेच वजा. आता 30 आणि 2 आणि 2 किती झाले, 4, बरोबर आहे. सो 34 आणि 7 आणि 7 14. सो किती झाले बरं, 35.4. एकदा चेक करा, बरोबर आहे का, 35.4. सो एवढं तुम्हाला तुमचे पैसे काय झाले, तुम्ही शेअर्स विकले पण एवढे तुम्हाला काय झाले, खर्च झाले. कशावर, दलालीवर, सीजीएसटीवर, एसजीएसटीवर. मग आता 15,000 मधून काय करा, 35.4 वजा करा. कसे येतील बघा, मी इथं लिहितो 15,000 वजा 35 पॉईंट किती सांगितले बरं त्यांनी, 4. ठीक आहे. सो बघा 7 आणि 7 14, 4 हा चालला, 1 2 2 4 आणि 1 5, बरोबर आहे, आणि हे 3, बरोबर आहे. सो आता काय येईल बरं, इथं 4, इथून 1 हातचा द्या, 10 10 10, 10 मधून 5 गेले तर 5 राहतील, इथं 9, 9 मधून 3 गेले तर 6 राहतील, इथं 9 राहतील, इथं 4 आणि इथं 1, म्हणजे 14,965.4 रुपये त्याला भेटतील. ओरिजिनली विकते वेळेस त्याला 15,000 रुपये आले, पण त्याचे सीजीएसटी एसजीएसटी कटून त्याच्याकडे किती आले बरं, 14,965.4. याचा अर्थ तुम्ही इथे किती लिहिणार, 14,000. ठीक आहे, 14,000 किती सांगितले बघा, कुठे गेला तो, हा पुढे आहे का अजून, ठीक आहे, 14,965.4. आणि इथे किती लागलं बरं, 2.7 आणि 2 पॉईंट किती लागली, 7 लागली. लक्षात येते. सो अशा प्रकारे तुम्हाला फक्त प्रश्न सोडवायचा होता. दिसायला थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, पण हा सराव संच सगळ्यात सोपा आहे एकदम. फक्त काय करायचं, जर विकते वेळेस दलाली विचारली, शेअर्स विकते वेळेस, तर काय करायचं, दलाली वजा करायची, सीजीएसटी पण वजा करायची, एसजीएसटी पण वजा करायची, आणि शेअर्स घेते वेळेस दलाली लागली तर त्याच्यामध्ये काय करायची, फक्त ऍड करायची. एवढंच आहे. क्लिअर आहे. ठीक आहे, चला पुढच्या याच्यात जाऊया. आता पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलं बघा, की श्रीमती देसाई यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स बाजारभाव 50 रुपये असताना विकले. आता बघा त्यांनी बाजारभाव किती रुपये होते बरं, 50 रुपये असताना त्यांनी विकले. पुढे काय सांगितलं, तेव्हा त्यांना 4,988.20 रुपये मिळाले. बरोबर आहे. त्यांनी बाजारभाव असताना विकले 100 रुपये दर्शनी किमतीचे, पण किती शेअर्स विकले हे माहित नाहीये. पुढे काय सांगितलं, दलालीचा दर 0.2% व दलालीवरील जीएसटीचा दर 18% आहे, तर त्यांनी किती शेअर्स विकले ते काढा. म्हणजे आपल्याला किती शेअर्स विकले ते काढायचं. आता बघा त्यांनी शेअर्स विकले, याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल बरं, त्याच्यातून दलाली आणि काय वजा करावं लागेल बरं, आपल्याला दलालीवर जो जीएसटी लागलाय, सीजीएसटी लागलाय, तो काय करावा लागेल, वजा करावा लागेल. आता मला सांगा त्याला किती रुपये मिळाले बरं बाजारभाव असताना, बाजारभाव किती होते बरं, 50 रुपये. सो आपण लिहूया इथं बघा, बाजारभाव किती होता, एका शेअरचा 50 रुपये होता. बरोबर आहे. मग आता या एका 50 रुपयावर आपल्याला काय करावं लागेल बरं, अगोदर काढावं लागेल दलाली. बरोबर आहे, एका शेअरवरच काढावं लागेल ना. सो किती येईल बरं, 0.2 भागिले किती येईल, 100 गुणिले किती येईल बरं, 50. सो इथून एक 0 कट करा. बरोबर आहे. आता याने जर याला भाग दिला तर काय होईल बरं, 1 पॉईंट मागे सर्कल, म्हणजे 0.02 येईल गुणिले 5, म्हणजे किती येईल बरं, 0.10 रुपये. किती येईल, 0.10. म्हणजे त्याच्यावर दलाली किती गेली बरं, 0.10 गेली. आता त्याच्यावर त्यांनी काय सांगितलं, या दलालीवर
जीएसटी, बरोबर आहे. दलालीवर काय सांगितलं बघा, दलालीवर जीएसटी सांगितला. लक्षात ठेवा, दलालीवर सांगितलं म्हणजे दलालीवरच काढावं लागेल, बरोबर आहे. आता दलालीवर जीएसटी किती सांगितलं बरं, 18%. मग मला सांगा दलालीवर 18% होता, म्हणजे याचा अर्थ काय लिहावं लागेल, 18/100. आणि कुणावर, दलालीवर. दलाली किती आहे बरं, 0.10 आहे. बघा आता याने जर याला भाग दिला तर किती येईल बरं, 0.18 गुणिले 0. किती येईल बरं, 10. याला परत या दोघांचा जर गुणाकार केला तर किती यायला पाहिजे बरं. आता ही 0.10 म्हणजे पुढचा 0 नाही लिहिलं तरी पण चालतो, 0.1च आहे. याचा अर्थ याचा गुणाकार काय येईल बरं, 0.018 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे बघा, 5 दोन्ही 10 शिला 0, बरोबर आहे. हाचा आला 1, 5 0 0 आणि 0.10. हा चेक करा एकदा, 0.018, बरोबर आहे. सो याचा अर्थ त्याला जो पैसा होता म्हणजे बाजारभाव किती होता, 50 रुपये, पण त्याला जीएसटी आणि दलाली जी आहे ती किती गेली बरं, 0.018 रुपये गेली. मग काय करावं लागेल बरं, बाजारभाव जो होता एका शेअर्सचे, बरोबर आहे, एका शेअरची मिळालेली किंमत. आता बघा याच्यामध्ये शेअर्स काय झाला बरं, विकला गेला, बरोबर आहे. याच्यामध्ये शेअर्स काय झाला, विकला गेला. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, एका शेअरची किंमत वजा काय करावं लागेल बरं, 0.018, त्याच्यातून काय करावं लागेल, वजा करावं लागेल. मग आता कुणाला वजा बाकी येत नसेल तर परत एकदा मी इथे लिहून दाखवतो बघा. काय लिहावं लागेल, 50 वजा काय लिहावं लागेल बरं, पॉईंट याच्या पुढे 0.00 लिहावं लागेल. आणि इथं काय लिहावं लागेल बघा, 0.018. मग परत एक द्या असं इकडे करा. 10तून 8 गेले तर 2 राहतील, बरोबर. इथं राहतील 9, 9 मधून 8 गेले तर 1 गेला तर 8 राहील. इथं किती राहील बरं, 9. इथे किती राहील बरं तुमच्याकडे, 9. आणि इथं किती राहील बरं, 5. सॉरी, इथं किती राहील तुमच्याकडे, 4. किती राहील तिथं, 4. म्हणजे किती आलं बघा, 49 पॉईंट. इथे 1 राहील ना, बरोबर आहे. सो इथं किती यायला पाहिजे, 1 मिनिट चेक करा, 0.018, बरोबर आहे. सो 0.018. सो 10तून 8 गेले, 2 राहिले, 9 मधून 1 गेला तर 8 राहिले. आणि इथं किती यायला पाहिजे बरं, इथं तुमचे 49 पॉईंट, ठीक आहे. जर यांची वजाबाकी केली तर किती यायला पाहिजे, इथं तुम्हाला यायला पाहिजे 49.88, बरोबर आहे. आणि पुढे काहीतरी नंबर येईल तुम्हाला, 49.88 कन्सिडर केलं तरी चालतं. आता बघा मला सांगा, हे 49.88 जे आले, तुम्ही याची वजाबाकी जर केली तर, बरोबर आहे. आता काय होईल बरं, हे तुम्हाला एका शेअरची काय भेटली बरं, एवढे तुम्हाला शेअरची प्राइस भेटली. आता त्यांनी काय सांगितलं बरं आपल्याला, तर त्यांनी किती शेअर्स विकले ते काढा. आता किती विकले ते काढावं लागेल, तर त्याच्यामध्ये दलाली वगैरे मायनस करावं लागेल ना. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 49.88 नी याला काय करावं लागेल, भागावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे एकूण गुंतवणूक भागिले काय करावं लागेल बरं, एका शेअरची किंमत. लक्षात येते का, एका शेअरची काय करावं लागेल, किंमत. आता बघा एकूण गुंतवणूक किती होती बरं तुमच्याकडं, 49.88.20, 49.88 पॉईंट किती बरं, 20. आणि आपण जे विकले ते केवढ्याला विकले बरं, एक शेअर 49.88. आता तुम्ही म्हणता सर इथं तर बाजारभाव 50 रुपये, बाजारभाव 50 रुपये, पण आपले पैसे कुठं कटले बरं, आपले सीजीएसटी मध्ये दलालीमध्ये गेलेत ना, तर तेवढे आपल्याला मायनस करून ऍक्च्युली आपण एवढ्याला काय केलंय, शेअर विकलाय. म्हणजे थोडक्यात आपल्याला एवढ्याची काय करावं लागेल, त्याने भाग द्यावा लागेल. आता याने याला जर भाग दिला तर कितीचा भाग जाईल बघा, 100, बरोबर आहे. सो याचा अर्थ काय, एकूण जे शेअर्स भेटणार आहे आपल्याला, एकूण शेअर किती भेटायला पाहिजे बरं, एकूण शेअर्स आपल्याला जे भेटणार आहेत ते भेटायला पाहिजे, ठीक आहे, 100 भेटायला पाहिजे. किती भेटायला पाहिजे आपल्याला, एकूण शेअर 100. लक्षात येते कसं सोडवायचं, क्लिअर आहे सगळ्यांना. सो थोडासा प्रश्न नीट समजून घ्या म्हणजे तुम्हाला याचं उत्तर कळून जाईल. ओके, आता राहिला आय थिंक मला वाटतं हा लास्ट प्रश्न आहे आपला या चॅप्टरचा, ठीक आहे. सो आणि सराव संचाचा पण आय थिंक मला वाटतं लास्ट क्वेश्चन आहे, चेक करू आपण नंतर, आय थिंक लास्टच आहे, ठीक आहे. सो काय सांगितलं बघा, मिस्टर डिसोजा यांनी 50 रुपये दर्शनी किमतीचे 200 शेअर, किती बघा, 200 शेअर 100 रुपये अधिमूल्यावर खरेदी केले, बरोबर आहे. 100 रुपये अधिमूल्यावर खरेदी केले. अधिमूल्यावर म्हणजे काय, ऍक्च्युली त्याची दर्शनी किंमत 50 रुपये होती, तर बाजारभाव किंमत किती असेल बरं, बाजारभाव किंमत म्हणजे काय, दर्शनी किंमत, बरोबर आहे, अधिक काय करावं लागेल बरं, अधिमूल्य. मग आता दर्शनी किंमत किती होती बरं, त्याची होती 50, अधिमूल्य किती होते बरं, 100. याचा अर्थ त्यांनी तो शेअर जो आहे तो केवढ्याला घेतलाय बरं, बाजारभाव 150 रुपये. म्हणजे एका शेअरची किंमत
ठीक आहे, बाजारभाव किंमत किती होता बरं, 150 रुपये होता. पुढे काय सांगितलं बघा की लाभांश मिळाल्यावर त्यातील 100 शेअर्स, ठीक आहे, हा, त्यावर कंपनीने 50% लाभांश दिला. आता त्याच्यावर त्याला किती रुपये लाभांश दिला बरं, 50 रुपये लाभांश दिला, बरोबर आहे, 50% सॉरी. आणि लाभांश मिळाल्यानंतर त्यातील त्याने काय केले, 100 शेअर्स, किती शेअर्स बघा, 100 शेअर्स, ठीक आहे, 10 रुपये अवमूल्यावर विकले. आता 10 रुपये अवमूल्यावर म्हणजे याचा अर्थ काय बरं, अवमूल्य म्हणजे काय, कमी. बाजारभाव किंमत किती होती त्याची, सॉरी दर्शनी किंमत किती होती बरं, 50 रुपये. मग याचा अर्थ बाजारभाव किंमत किती असेल बरं, लक्षात ठेवा. अवमूल्य म्हणलं तर काय करावं लागेल बरं, दर्शनी किमतीमधून, बरोबर आहे, दर्शनी किमतीमधून कुणाला वजा करावं लागेल बरं, दर्शनी किमतीमधून अवमूल्याला काय करावं लागेल, वजा करावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे दर्शनी किंमत 50 होती, अवमूल्य 10 झालं. याचा अर्थ त्याने 40 रुपयाला किती शेअर्स विकले बरं, त्यांनी 100 शेअर्स विकले. म्हणजे एका शेअरची जी किंमत आहे, ठीक आहे, एका शेअरची किंमत किती होती बरं, 40 रुपये. लक्षात येते. पुढे काय सांगितलं बघा, व उरलेले 75 शेअर अधिमूल्यावर विकले. लक्षात येते. आता उरलेले किती बरं, 75 शेअर त्याने काय केलं बरं, अधिमूल्यावर विकले. प्रत्येक व्यवहारात 20 रुपये दलाली दिली. आता 75 रुपये अधिमूल्यावर विकले म्हणजे 75 रुपये जास्त कशाच्या, दर्शनी किमतीच्या. असे किती शेअर्स विकले बरं त्यांनी, त्याने विकले राहिलेले सगळे. म्हणजे 200 शेअर्स होते, 100 शेअर्स तिकडे गेले, आता राहिलेले 100 शेअर्स आहेत, बरोबर आहे. त्याच्यातले 75 शेअर जे होते, सॉरी 100 शेअर जे होते ते 75 रुपये अधिमूल्यावर विकले. म्हणजे याचा अर्थ त्याचं कसं लिहावं लागेल बरं, 75 रुपये अधिमूल्यावर विकले म्हणजे आता पुढच्या पानावर लिहू, ठीक आहे. सो एका शेअरची किंमत काय असेल बरं, बाजारभाव बरोबर काय असेल बरं, दर्शनी किंमत अधिक काय करावं लागेल बरं आपल्याला, अधिमूल्य. आता बघा दर्शनी किंमत किती होती बरं आपल्याकडे, दर्शनी किंमत होती 50, अधिमूल्य झालं 75. म्हणजे याचा अर्थ त्याने केवढ्याला विकले बरं, 125 रुपयाला एक शेअर विकलाय. कोणते पण, उरलेले. लक्षात येते. आता आपण काय केलं, सगळं थोडंसं व्यवस्थित सॉल्व्ह केलं. लक्षात येते. पहिल्यांदा काय केलं का आलं का, पहिल्यांदा त्यांनी सांगितलं होतं मिस्टर डिसोजा यांनी 50 रुपये दर्शनी किमतीचे 200 शेअर्स 100 रुपये अधिमूल्यावर खरेदी केले. म्हणजे 200 शेअर घेतले पण 100 रुपये अधिमूल्यावर, म्हणजे त्याची दर्शनी किंमत 50 होती, 100 रुपये अधिमूल्यावर. याचा अर्थ त्याची बाजारभाव किंमत किती झाली बरं, 150. आता त्यांनी किती शेअर्स घेतले बरं, त्यांनी घेतले 200, बरोबर आहे. सो याचा गुणाकार करावा लागेल. ते 2 शून्य, हे 1 शून्य 3 आणि 15 दोन्ही 30. म्हणजे याचा अर्थ त्यांनी गुंतवणूक किती केली बरं, 30,000. एवढं तर का आलं, एकूण गुंतवणूक, बरोबर आहे. सगळ्यांना कळते का, लक्षात ठेवा. गुंतवणूक, ठीक आहे. पुढे काय सांगितलं बघा, पुढे सांगितलं त्यांनी की खरेदी केले त्यावर कंपनीला 50% लाभांश दिला. आता त्यावर त्या कंपनीने त्याला काय केलाय, 50% लाभांश दिलाय. याचा अर्थ याच्यावर 50% लाभांश दिलाय, बरोबर आहे. सो याच्यावर 50% लाभांश दिलाय म्हणजे काय झालं बरं, मग काय लिहावं लागेल, 50 भागिले 100 गुणिले किती करावं लागेल बरं, 30,000. कारण की याच्यावर त्याला काय केलंय, 50% लाभांश दिलाय, बरोबर आहे. पण आय थिंक मला वाटतं लाभांश आपल्याला काय करावं लागेल, दर्शनी किमतीवर काढावं लागेल, याच्यावर नाही. लक्षात येते. लाभांश कशावर काढला जातो बघा, लाभांश नेहमी दर्शनी किमतीवर काढला जातो. एकूण गुंतवणूक इथं थोडंसं व्यवस्थित लिहितो मी. ठीक आहे. सो त्यांनी काय सांगितलं की अधिमूल्यावर खरेदी केले त्यावर कंपनीने 50% लाभांश दिला. आता बघा एका शेअरचे 50% लाभांश म्हणजे काय लिहावं लागेल बरं, आपण हे थोडं थोडं मध्ये मध्ये याच्यामुळे लिहिलं. आता तुम्हाला कळलं बघा की 50% एका शेअरचा लाभांश म्हणजे काय बरं, त्याची किंमत किती होती, 50 रुपये. आणि किती दिले बरं त्याला, 50% दिले. म्हणजे 50 भागिले 100 गुणिले किती करावं लागेल, 50. हे शून्य कट झाला, इथे हे शून्य कट झाला. म्हणजे एका शेअर्सवर त्याला 25 रुपये लाभांश भेटला. किती भेटला बरं, एका शेअर्सवर त्याला 25 रुपये लाभांश भेटला. असे त्यांनी किती शेअर्स घेतले होते बरं, त्यांनी किती घेतले होते, 200, बरोबर आहे. सो टोटल जर केली त्याची तर किती झाली बरं, 25 दोन्ही 50, बरोबर आहे. 25 गुणिले किती करावं लागेल, 200. म्हणजे 25 दोन्ही झाले 50. म्हणजे याचा अर्थ त्याला 5,000 रुपये लाभांश भेटला. किती भेटला बरं, 5,000 त्याला लाभांश भेटला. याचा अर्थ त्याला टोटल त्याचे पैसे जे झाले ते किती झाले बरं, 35,000, बरोबर आहे. किंवा तुम्ही इथून काय करू शकता, त्याला सध्यासाठी नका लिहू, सध्यासाठी त्याला असंच राहू द्या, नंतर आपण त्याला मायनस करू.
कळलं? म्हणजे त्याला 5,000 रुपये जास्त भेटले. आता त्यांनी 30,000 गुंतवणूक केली होती, 5,000 त्याला लाभांश भेटला. म्हणजे याचा अर्थ ओरिजिनल त्याचे पैसे किती राहिले बरं? आता त्याच्यामध्ये त्याचे राहिले 25,000. आता त्यांनी विचारलं काय, तर त्यांना त्या व्यवहारात नफा झाला की तोटा झाला. म्हणजे त्यांनी विकले पण ना शेअर. आता विकल्यानंतर किती भेटतात ते बघू, आणि मग नफा झाला की तोटा झाला हे बघू. आता त्यांनी काय सांगितलं की प्रत्येक व्यवहारात 20 रुपये दलाली दिली. हे पण राहिले आपलं. त्यांनी काय केलं, प्रत्येक व्यवहारात काय केली बरं, 20 रुपये दलाली. याचा अर्थ इथून जर 20 मायनस केला आपण, बरोबर आहे, तर किती यायला पाहिजे बरं, याच्यातून जर 20 मायनस केला आपण तर 0, बरोबर आहे. 10तून 2 गेले तर किती राहतील, 8, इथं 9, इथं 9 आणि इथं 3, सॉरी इथं 2, 9 आणि इथं किती बरं, 2. याचा अर्थ काय झालं बरं, त्याला 29,980 रुपये भेटले. का बरं, कारण की 20 रुपये त्यांनी काय केलंय, दलाली दिली ना, बरोबर आहे. शेअर्स विकत घेताना काय केलं त्यांनी, 20 रुपये दलाली दिली. याचा अर्थ त्यांनी एकूण गुंतवणूक एवढी नाही केली. सॉरी, माफ करा, इथे काय करावं लागेल, शेअर्स घेतले ना रे, घेते वेळेस काय करावं लागेल, 20 ऍड करावं लागतील. म्हणजे काय होईल बरं, एवढे त्याने गुंतवणूक केली. 30,000 किती, 20 रुपये. आता त्यांनी काय सांगितलं, बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत वजा अवमूल्य. म्हणजे याचा अर्थ एका शेअर्सची किंमत, ज्यावेळेस त्यांनी शेअर्स विकले, त्या शेअर्स मधले 100 शेअर्स विकले तर 10 रुपये अवमूल्यावर, म्हणजे 10 रुपये कमी असताना कोणत्या किमतीच्या असते ती, दर्शनी किमतीच्या. म्हणजे याचा अर्थ त्यांनी 40 रुपयाला विकले. किती विकले बरं, 100 शेअर्स विकले, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ किती झालं बरं, इथं 4,000. पण इथं पण काय करावं लागली बरं, दलाली किती द्यावी लागली बरं आपल्याला. त्यांनी काय सांगितलं की प्रत्येक व्यवहारात 20 रुपये दलाली दिली. म्हणजे इथं पण त्यांनी काय केलं, दलाली 20 रुपये दिली. म्हणजे इथून आपल्याला काय करावं लागेल, 20 रुपये वजा करावे लागतील. म्हणजे याचा अर्थ त्याला एकूण जे पैसे मिळाले, ठीक आहे, एकूण रक्कम ती किती मिळाली बरं, इथून तुम्हाला काय करावं लागेल, परत 20 वजा करावे लागतील. म्हणजे काय येईल बरं, इथं 0, परत इथं 10 मधून 2 गेले तर 8, इथं किती येईल बरं, 9, इथं किती येईल बरं, 3. म्हणजे याचा अर्थ 3,980 रुपये त्याला काय झाले, पहिल्या वेळेस ज्यावेळेस शेअर्स विकले त्यावेळेस भेटले. आता दुसऱ्या वेळेस काय होईल बरं, दुसऱ्या वेळेस त्यांनी 125 रुपयाला शेअर विकला आणि किती विकले बरं, परत 100 विकले, बरोबर आहे. सो 100 गुणिले 125 करा, बरोबर आहे. म्हणजे किती येईल बरं, 12,500 येईल. पण त्यांनी काय केलं बरं, एकूण रक्कम, एकूण मिळालेली रक्कम, आता एकूण किती रक्कम मिळाली बरं, तर 12,500 वजा इथून पण किती वजा करावं लागेल बरं आपल्याला, 20. म्हणजे काय येईल बरं, इथं 0 येईल, इथं 10तून 2 गेले तर 8, इथं 4, इथं 2 आणि इथं किती येईल 12. याचा अर्थ 12,480 रुपये मिळाले. मग मला सांगा, त्याची एकूण गुंतवणूक किती आहे बरं, त्याची एकूण गुंतवणूक, ठीक आहे, किती आहे बरं, त्याची आहे 30,020 रुपये वजा 30,020 रुपये. का बरं, कारण की 20 रुपये त्यांनी ब्रोकर म्हणजे त्याला ब्रोकरेजला दिली, दलालीला दिली, आणि वजा काय करावं लागेल त्याला, 5,000 रुपये काय भेटला बरं, लाभांश. वजा काय करावं लागेल त्याला, 5,000 रुपये, आणि 5,000 रुपये काय बरं, लाभांश, म्हणजे त्याला एक्स्ट्रा भेटले ते, बरोबर आहे. सो काय करावं लागेल, इथून किती येतील बरं, मग बघा 30,000 मधून 5,000 गेले तर 25,000 राहतील. राहिले किती बरं, 25,000. त्याच्यातून परत तुम्हाला 20 काय करावं लागतील, ऍड करावं लागतील, बरोबर आहे. याचा अर्थ त्याच्याकडे किती राहिले बरं, 25,020 रुपये त्याने गुंतवले. लक्षात येते का, हे 5,000 का वजा केले, कारण ते लाभांश आहे, तेवढे वजा करावे लागतील, एवढे त्याने गुंतवले. याचा अर्थ 25,020 रुपये त्याने काय केलेले आहेत, गुंतवलेले आहेत. आता विकलेली एकूण विकलेल्या शेअर्सची रक्कम, विकलेल्या शेअरची रक्कम, आता एकूण विकलेल्या शेअरची रक्कम किती ती बघू, बरोबर आहे. सो पहिल्या वेळेस किती आहे बघा, पहिल्या वेळेस आहे 3,980, बरोबर आहे, 3,980 अधिक दुसऱ्या वेळेस किती आहे बरं, 12,480. म्हणजे याचा अर्थ काय झालं बरं, 12,480 अधिक 3,980 यांची बेरीज करायची. लक्षात येते. मग 0 शिला काय येईल बरं, 0, 8 आणि 8 16 6, हातचा आला 1, 9 1 10 4 14 4, हातचा आला 1, बरोबर आहे. सो 2 आणि 3 5 आणि 1 6, आणि इथं हा 1, म्हणजे याचा अर्थ 16,460 रुपये एकूण मिळालेली रक्कम आहे. आता मला सांगा, त्यांनी शेअर्स घेते वेळेस त्याला जरी लाभांश 5,000 मिळाला, तर त्याने एकूण गुंतवणूक किती गुंतवलेली आहे बरं, त्याची 25,020 रुपये, पण त्याला भेटले किती बरं, 16,460 रुपये. म्हणजे याचा अर्थ काय झालं बरं, की त्याने घेते वेळेस जास्त गुंतवणूक केली, बट त्याला भेटली जी किती भेटली बरं, याच्यापेक्षा कमीच भेटली. याचा अर्थ त्याचा काय झाला बरं, त्यांनी काय विचारलं होतं आपल्याला, त्याचा नफा झाला की तोटा झाला. काय होईल बरं, मग तोटा होईल, कारण की घेते वेळेस त्यांनी गुंतवणूक मोठी केली, पण त्याला ज्यावेळेस विकले त्यावेळेस त्याला गुंतवणूक काय भेटली बरं, कमी भेटली. मग किती बरं,
तर एकूण किती तोटा झाला बरं त्याला? एकूण तोटा किती झाला बरं त्याला? तर काय लिहावं लागेल बरं? घेतलेली किंमत, बरोबर आहे, किंमत वजा काय करावं लागेल बरं? विकलेली किंमत, बरोबर आहे. लक्षात ठेवा, माझा अक्षर काय एवढं व्यवस्थित नाहीये, तुम्ही समजून घ्या. दिसते का? घेतलेली किंमत, विकलेली किंमत. ओके, ठीक आहे. वाटल्यास मी थोडंसं लिहितो चांगलं. घेतलेली किंमत, विकलेली, असं लिहितो, नाही तर विकलेल्या शेअर्सची किंमत. तरी अक्षर चांगलं नाही आलं बघा. ठीक आहे, घेतलेली किंमत आणि विकलेल्या शेअर्सची किंमत. इथं पण तुम्ही असं लिहू शकता, किंवा एकूण गुंतवणूक आणि मिळालेली रक्कम असं लिहा. जाऊ द्या, थांबा. एकूण तोटा काय लिहावं लागेल बरं? गुंतवलेली रक्कम वजा काय करावं लागेल? भेटलेली रक्कम, बरोबर आहे. आता गुंतवलेली रक्कम किती आहे बघा? त्यांनी गुंतवली 25,020 रुपये, बरोबर आहे. सो 25,020 रुपये. आणि भेटलेली रक्कम किती आहे बरं? त्यांनी विकल्यानंतर 16,460 रुपये, 16,460 रुपये. मग आता लिहा बघा, शून्यामधून शून्य गेला तर शून्य राहील, बरोबर आहे. वाटल्यास इथं करूया परत, कसं होईल? चुकलं थोडंसं तर परत गोंधळ होऊन जाईल आपला, बरोबर आहे की नाही? सो काय होईल बघा, शून्यशीला शून्य, इथून इकडे इथं द्या, किती होतील? 12, 12 मधून 6 गेले तर 6, इथं किती होतील बरं? 9, 9 मधून 4 गेले तर 5, इथं किती राहिले बरं? 4 राहिले. इकडे द्या 14, 14 मधून 6 गेले तर 8, आणि इथं राहिला 1, म्हणजे 8,560 रुपये, 8,560 रुपये त्याला तोटा झाला. त्याला तोटा किती झाला बघा? तोटा झाला 8,560 रुपये. लक्षात येते कसं सोडवलं? सो अशा प्रकारे तुमचा सराव संच होता. प्रश्न नीट समजून घ्या, काय काय सांगितलंय त्याच्यामध्ये. काय केलं बरं? लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही लाभांश काढता, कधी पण लाभांश दर्शनी किमतीवर काढायचा. पहिल्यांदा एका शेअर्सचा काढायचा आणि मग उरलेल्या शेअर्स जेवढे पण असतील त्या शेअर्सला गुणायचं, म्हणजे तेवढा लाभांश भेटेल. हे कधी लक्षात ठेवा. आणि दलालीवर तुम्हाला जर जीएसटी सीजीएसटी सांगितला तर अगोदर दलाली काढायची, मग त्याच्यावर सीजीएसटी किंवा काय काढायचं आहे? एसजीएसटी काढायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या सराव संचसाठी फक्त एकच छोटासा पॉईंट आहे, तो म्हणजे काय? की ज्यावेळेस तुम्ही शेअर्स विकता, लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही शेअर्स विकता त्यावेळेस जी दलाली लागते, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं? शेअर्समधून मिळालेल्या पैशामधून दलाली वजा करायची. आणि ज्यावेळेस तुम्ही शेअर्स घेता तर घेतेवेळेस जेवढे पैसे लागले त्याच्यामध्ये दलाली काय करायची? ऍड करायची. ऍड म्हणजे काय? त्याची बेरीज करायची. ओके, ठीक आहे. सो अशा प्रकारे तुमचा हा सराव संच इथेच संपला. हा चॅप्टर पण इथेच संपला. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये एक नवीन चॅप्टर घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.